भयानक जन्मदराने होती माऊली छत्रपती घडवले अशी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब यांना मी पहिल्यांदा विनम्र अभिवादन करते. विनम्र अभिवादन. दिव्य ज्योती ओळखी सारथी, महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओळखी सारथी, नमन माझे समाजच आज आहे त्यांची जयंती आज होती. 80 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या छातीमध्ये रवलेल्या स्वातंत्र्याचा प्रहार काढून त्या मातेने गुलामगिरीचा प्रहार केला. अशा राजमाता मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज यांना अशा वादळाला जन्म देणाऱ्या एका वाघिणीबद्दल मी आज तुमच्या समोर बनायला काळी वाघिणीचीच लागते. वाघाची आई बनायला काळी वाघिणीचीच लागते. म्हणून तर तिचा माता तुमच्या जगण्यापुढे मानवाचे सदैव होते. मानव उजळी टिंगी आणि लाख पेटल्या मशाली, एक उजळी टिंगी आणि लाख पेटल्या मशाली, स्वराज्याच्या संकल्पाची आज एक नवीन पहाट झाली. आज एक नवीन पहाट. 12 जानेवारी 1598 मध्ये माझी जाऊचा जन्म. वडील लखुजी जाधव व आई महळसाबाई यांच्या घराण्यातच ते कन्यारत्नी जन्माला. संपूर्ण महाराष्ट्राने गाथा तुमची गायली, संपूर्ण महाराष्ट्राने गाथा तुमची गायली. कारण आई तुम्ही मुघलांपुढे कणखरपणाने उभे राहिल्या. कारण आई तुम्ही मुघलांपुढे कणखरपणाने रक्षण करून शिवराय जन्मले. गोरगरिबांची सावली आशा या वाघाची आपण हातमोली. अशा वाघाच्या जाऊ म्हणजे की तुळजाभवानी, जिजाऊ म्हणजे की विजयाची गाथा रचणारी. आणि जिजामाता फक्त महाराजांच्या आईच नव्हत्या तर माता म्हणून प्रेमळ आणि राजमाता म्हणून शिस्तप्रिय ही मुद्रा असावा आशय जिजामातेला. त्रिवार मानाचा मुद्रा असावा आशय जिजामातेला. ज्यांनी घडविला जाणता राजा आणि जन्मलेला स्वराज्य गाथेला. घडविला जाणता राजा आणि जन्मलेला स्वराज्य. शहाजीराजांचा झाला. जिजाऊ एक स्त्री होती, शहाजीराजांची वीर पत्नी होती. जिजाऊ एक स्त्री होती, शहाजीराजांची वीर पत्नी होती. जाधव घराण्याची लाडकी लेक होती. ती स्वराज्य घडवण्याची स्फूर्तीची मूर्ती होती. जाधव घराण्याची लाडकी लेक होती, स्वराज्य घडवण्याची स्फूर्तीची मूर्ती होती. धन्यवाद.